नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोल गुरु ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मिशन मुंबई उच्च न्यायालय भरती आता जी 26 एप्रिलपासून परीक्षेला सुरुवात होणार आहे, त्या अनुषंगाने आपण गणित आणि बुद्धिमत्ता हा सर्वात महत्त्वपूर्ण टॉपिक घेऊन आलेलो आहे. पर डेला तो आपण टॉपिक कव्हर करणार आहोत. यातून तुम्हाला बराचसा फायदा होणार आहे. उद्यापासून आपलं यामध्ये लाईव्ह सेशन चालणार आहे, त्याच्यामुळे नक्की 9 वाजता लाईव्ह येत चला. या प्रश्नामधून तुम्हाला बराचसा फायदा नक्की होणार. ओके, तर चला तुमचा जास्त वेळ न घेता प्रश्नाला डायरेक्ट सुरुवात करूया. चला, पहिला प्रश्न काय आहे तुमच्यासाठी बघा. एका लष्करी तळावर 1000 सैनिकांची एका महिन्यासाठीची रसद होती. 10 दिवसानंतर आणखी 1000 सैनिक तळावर दाखल झाले. शिल्लक रसदीवर आणखी किती काळ सैनिक निभावून घेऊ शकतात. ओके, तर सुरुवातीला सैनिक किती होते? 1000 सैनिक होते. ओके, नीट लक्षात घ्या. पूर्ण लक्षात काय आहे, सुरुवातीला सैनिक किती होते रे? 1000 सैनिक होते. त्यानंतर त्यांना ती रसद किती दिवस पुरणार होती? 30 दिवस रसद पुरणार होती. पण 10 दिवसानंतर अजून 1000 सैनिक आले, त्याच्यामुळे काय लागणारी जी रसद आहे ते मात्र त्यांना काय होणार? कमी होणार. म्हणून दिवसावरून काय करायचे? या 30 दिवसातून हे 10 दिवस कमी करायचे. आता तुम्हाला प्रश्न पडणार, हे सर कुठून घेतले 30? तर बाबा त्यांनी काय म्हटलंय? महिन्यासाठी म्हटलंय. तर म्हणून आपण किती? 30 घ्यायचे. काही लोक म्हणणार की सर 31 वगैरे नाही, 30च घ्या. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर सुरुवातीला असणारे सैनिक किती होते? 1000 होते, प्लस अजून आलेले 1000 सैनिक, म्हणजे टोटल सैनिक किती झाले पोरांनो? हे झाले 2000 सैनिक. ओके, 30 मधून जर 10 गेले तर इथे उरले किती? 20 उरले. 0 0 हे 2 0 कॅन्सल झाले. बे क बे बेदाय 20. मग त्यांना ही रसद किती दिवस पुरू शकते? तर त्यांना ही रसद पोरांनो लक्षात ठेवा, अतिरिक्त म्हणजे फक्त 10 दिवसच एवढी पुरणार. आय होप सो की तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित कळला असतील. ओके, चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. समोरचा प्रश्न बघा. हा जो आहे बोट आणि प्रवाहावरचा, आणि बोट आणि प्रवाहावरचा जो प्रश्न आहे तो बरेच वेळा काय होतात, आपल्या पोरांना गोंधळलेली अवस्था निर्माण होते. हा प्रश्न टॅकल करता येत नाही. पण आयोग कसाही प्रश्न, म्हणजे TCS वाले कसेही प्रश्न विचारतो, नीट लक्षात ठेवा. सोडवायचा कसा तो बघा. संत पाण्यामध्ये एक बोट 6 किलोमीटर प्रतितास वेगाने जाते आणि प्रवाहाचा वेग जर 2 किलोमीटर प्रतितास आहे. जर एक बोट 45 मिनिटात काही अंतर जाऊन जर परत येत असेल तर त्या 2 ठिकाणातील अंतर किती? आता इथे एकंदरीत तुम्हाला काय विचारलंय? बोट, जहाज, विमान अशा संदर्भातले प्रश्न असतात. त्याच्यामुळे नीट लक्षात ठेवायचं. जर दिशा एकच दिशा असेल, मी बोटच्या बाबतीत म्हणत आहे, लक्षात ठेवा, दिशा जर एकच असेल तर बेरीज करायची, आणि दिशा जर विरुद्ध असेल तर मात्र काय करायची? वजाबाकी करायची. ओके, आता लक्षात ठेवा, अंतर आपल्याला माहित नाही, तर अंतर आपण किती घेतलं रे? x. आता लक्षात ठेवा, जर डायरेक्शन प्रवाहाच्या दिशेने म्हटलं तर काय करायचं? पहिले वेगाची बेरीज करायची, नंतर वेगाची वजाबाकी करायची. मग 2 वेग आहे, एक आहे 6 किलोमीटर आणि दुसरा किती आहे? 2 किलोमीटर. प्लस अंतर तेवढंच आहे 6 - 2, कारण हे विरुद्ध दिशा येणार. दोघांना लागणारा जो वेळ आहे अप अँड डाऊनमध्ये तो किती आहे म्हणतात पोरांनो? 45. आपल्याला काय करायचं आहे? तो काढायचा आहे किलोमीटरमध्ये, म्हणून मिनिटाला कशामध्ये कन्वर्ट केलं आपण? तासामध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे 45/60 केलं. आता इथे एक लक्षात ठेवा पोरांनो, हा प्रश्न सोडवताना एक्सनं सोडू नका, कारण परीक्षेत आपल्याला खूप वेळ जाणार. मग याला शॉर्ट फॉर्म वापरायचं आपले, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. ओके, नीट लक्षात ठेवा, डावी बाजू बरोबर काय घेऊ आपण? उजवी बाजू. ठीक आहे. आता याचा अर्थ काय करणार मी? एक्सची किंमत घेणार 2. पर्यायामध्ये आपल्याला अंतर दिलंच आहे, त्याच्यामुळे मी सुरुवातीला 2 हा अंक घेऊन घेतोय. ओके, जर 2 मी अंक घेतला तर बघा, याची जर बेरीज केली तर 6 आणि 2 किती होते? 8 होते. प्लस आता याची जर मी किंमत 2 घेतली आहे, ते लक्षात ठेवा, 6 मधून 2 गेले तर किती आली? तर 4 बरोबर. 15 त्रिक 45 होते, 15 चूक किती होते? 60. तर 3/4. चला, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असतील. आता पोरांनो आपल्याला बेस सारखा करायचा आहे, तर बेस सारखा करताना तुम्ही काय करू शकता? बघा, याला मी बेस, किंवा तुम्ही बे 1 बे, बे 2 4 असं पण तुम्ही करू शकता, पण तसं करू नका, थोडंसं ते किचकट होतील. तर मी काय करणार, याला लक्षात ठेवा, मी इथं 2/4 आहे, तर याला 2 मल्टिप्लाय करतो, याला 2 मल्टिप्लाय करतो, म्हणजे 4 2 किती होणार? 8. म्हणजे इथं काय झाला? बेस सारखा झाला. बे 2 झाले 4, 4 + 2 किती होणार पोरांनो? 6. 6 किती होणार? हे 8 बरोबर. इथे आले 3/4. बे त्रिक 6 होते, बे चूक 8 होते, म्हणजेच बघा 3/4 बरोबर किती आले पोरांनो? 3/4. आलं का लक्षात? म्हणजे डावी बाजू बरोबर काय आपली? उजवी बाजू. तर एक्सची मूल्य किती येणार? 2. तर त्यांनी काय म्हटलं? त्या 2 ठिकाणामधलं अंतर जे आहे पोरांनो, तर ते किती येणार? 2 किलोमीटर येणार. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे तिचं योग्य उत्तर आहे. चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलं त्यांनी. एका त्रिकोणाचा पाया 15 सेंटीमीटर आणि उंची 12 सेंटीमीटर आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 20 सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ
पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती म्हटलेली आहे. ठीक आहे, आता हा प्रश्न सोडवताना तुम्हाला त्रिकोणाचे जे क्षेत्रफळ आहे ते माहिती असायला पाहिजे. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे. ओके, तर आपण काय म्हणणार त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिला पाया गुणिला काय म्हणणार आपण उंची, म्हणजे बेस इंटू हाईट असं आपण म्हणणार पोरांनो. 1/2 गुणिला पाया किती आहे, पाया दिला तुम्हाला 15 सेंटीमीटर आणि उंची किती आहे 12 सेंटीमीटर आले. बेक बे बेसक 12 15 सक 90 झाले. ओके, 90 सेंटीमीटर हे झाले स्क्वेअर. म्हणजे काय विचारलंय त्रिकोणाचे क्षेत्रफळ. हे आपण पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणूया इथे. जर पहिल्या त्यांनी विचारलं तर आपण पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ असं म्हणू शकतो. आता त्यांनी प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, जे पहिल्या त्रिकोणाचे जे क्षेत्रफळ आहे म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या काय दुप्पट आहे. मग आता याचा अर्थ दुसऱ्या त्रिकोणाचे जे क्षेत्रफळ आहे पोरांनो काय येणार, दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ दुप्पट आहे म्हणतात ना कोणाच्या पहिल्याच्या. म्हणजे 90 गुणिले 2 केले तर किती होणार, हे होणार 180 सेंटीमीटर स्क्वेअर. आलं का लक्षात तुम्हाला. मग दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार 180 बरोबर 1/2 गुणिला बेस किती दिला आहे पोरांनो लक्षात ठेवा. त्याचा बेस दिला दुसऱ्याचा 20. आपल्याला हाईट विचारली म्हणजे उंची विचारली आहे. ओके, तर उंची आपल्याला काढायची आहे. बे बेद आहे 20 होणार म्हणून हाईट बरोबर किती येणार 180 डिवाइड बाय जर आपण 10 घेतले 10 0 0 कॅन्सल म्हणजेच किती येणार 18 सेंटीमीटर. आय होप सो की तुम्हाला हे पण गणित व्यवस्थित समजलं असतील. चला इथे एक लक्षात नीट बघून घ्या. अशा टाईपचे प्रश्न या पद्धतीने सोडवायचे, चुकता कामा नाही. चला समोरचा प्रश्न काय, एका समद्विभुज त्रिकोणाच्या बाजूची जी लांबी आहे ती किती आहे 6 सेंटीमीटर आहे. उर्वरित बाजूची लांबी 8 सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. आता समद्विभुज त्रिकोण म्हटलं तर तुम्हाला सर्वांना माहिती असायला पाहिजे का त्याच्या ज्या दोन बाजू आहे ह्या कशा असतात समान असतात, एक बाजू मात्र डिफरंट असते. ओके, मी तर तुम्हाला डायग्राम काढून दाखवतोय, हे नीट लक्षात ठेवा. आता दोन त्रिकोण म्हणजे ही जी बाजू आहे ती किती आहे 6 सेंटीमीटरची असेल, ही बाजू किती असेल पुरानो 6 सेंटीमीटरची असेल आणि ही जी आहे ती कितीची असेल 8 सेंटीमीटरची असतात. ओके, आता इथं उंची जर घेतली आपण, ही उंची जर इथे घेतली ठीक आहे, इथं जर हाईट आली तर आपण हाईट घेऊ. तर हे लक्षात घ्या एक त्रिकोण बनेल, तो काटकोन त्रिकोण बनेल. ए हा झाला पुरानो बी, हा सी आणि हा काय झाला डी. ओके, तर यांनी एका समद्विभुज त्रिकोणाच्या बाजूची लांबी प्रत्येकी 6 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला इथे विचारलं काय उर्वरित बाजूची लांबी 8 सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आहे. ठीक आहे, आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हटलं तर काय 1/2 गुणिले बेस इंटू हाईट आपल्या सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, मग आपण डायरेक्ट काय घेणार माहिती आहे का, पहिले नीट लक्षात ठेवा. तर आपल्याला काय असेल एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर हा कितीचा येतो 90 अंशाचा येतो. आता हा जर 90 अंशाचा येत असेल तर तो काय काटकोन त्रिकोण आहे. मग ही जी बाजू आहे हे किती असणार 4 सेंटीमीटर, तर हे किती असेल पुरानो 4 सेंटीमीटर बरोबर आहे, येते लक्षात. म्हणून आपण काय करणार आपल्याला काढायचं काय हाईट काढायचं आहे, म्हणजे याचा अर्थ ABचा स्क्वेअर बरोबर काय येणार पुरानो ACचा स्क्वेअर मायनस काय येणार BCचा स्क्वेअर बरोबर आहे. आता AC किती आहे तर हा 6चा स्क्वेअर मायनस BC किती आहे तर हा 4चा स्क्वेअर. 6चा स्क्वेअर येणार 36 मायनस 4चा स्क्वेअर 16 बरोबर हे किती येणार 20, म्हणजे हा झाला पुरानो ABचा स्क्वेअर. ओके, म्हणून AB बरोबर आपण काय घेऊ वर्गमूळ घेऊ, म्हणजे वर्गमूळात किती येणार 20 येणार. आता 20चे जर फॅक्टर पाहतो म्हटलं तर ते कसं येणार 4 पंचे 20 हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, सो मी ते लिहितो, हे लक्षात घ्या. AB बरोबर अंडररूटमध्ये किती येणार 4 गुणिले 5, कशा स्वरूपात बाहेर येणार ते 2च्या स्वरूपात, म्हणजे AB बरोबर काय येणार 2 वर्गमूळात 5. चला इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता आपल्याला काय करायचं त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आहे, म्हणून त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय करणार पुरानो 1/2 गुणिला बेस इंटू हाईट आपल्या सर्वांना माहिती आहे. आता याची लांब बघा बेस किती आहे 8 सेंटीमीटर आहे म्हणून आपल्याला 8 घेतल्या आणि हाईट किती काढली आपण 2 वर्गमूळात 5, म्हणजे जी हाईट आहे ती किती काढली आपण 2 वर्गमूळात 5 काढले. म्हणून गुणिला काय घ्यायचे 2 वर्गमूळात पुरानो 5 घ्यायचे. 2 2 हे झाले कॅन्सल, म्हणजेच आपलं उत्तर किती आलं 8 वर्गमूळात 5 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, म्हणजेच पर्याय क्रमांक C हे त्याचं काय असणार योग्य उत्तर असणार. अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा होता. चलो चला येते लक्षात, संपूर्ण येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला हे कामी येणार आहे आणि असे प्रश्न या पद्धतीने सोडवायचे, म्हणजे काय होणार तुमचा वेळ पण वाचेल आणि तुम्हाला प्रश्न कसे सोडवायचे हे पण माहिती पडेल. चला त्यानंतरचा प्रश्न बघा पुरानो काय, एक छोटी विमान हवा स्थिर असताना 320 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते. हवा 40 किलोमीटर तास वेगाने कायम वाहते आणि वाहत्या हवेच्या विरुद्ध दिशेला यात्रा करण्यास
त्या विमानाला एकूण 135 मिनिटं लागतात. किती लागतात म्हणतात? एकूण 135 मिनिटं लागतात. तर त्या विमानाला हवेच्या दिशेने यात्रा करण्यास किती वेळ लागेल? ठीक आहे, आता लागलेला वेळ आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, तर वेळ कसा काढायचा पूर्ण नीट लक्षात घ्या. पहिले आपण याचं अंतर घेऊ. प्रवाहाच्या दिशेने म्हणजे हवेच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने चला पटपट पटपट नेहमी लक्षात ठेवायचं. मग आता हवेच्या दिशेने म्हटलं तर वेगाची काय होत असतात पोरांनो? बेरीज होत असतात. 320 प्लस इथे घेतली आपण 40 आणि विरुद्ध दिशेने म्हटलं तर काय होतं? वजाबाकी 320 मायनस किती दिले पोरांनो? 40. आता इथं गुन्हेला काय करायचं नीट लक्षात ठेवा. गुन्हेला तुम्हाला 135 म्हटलं आहे, मिनिट म्हटलं आहे, म्हणून आपल्याला तासामध्ये कन्वर्ट करायचं. 135 भागीला किती करायचे पोरांनो? 60 करायचे. येते लक्षात. मग इथे सुद्धा तसंच गुणीला काय करत आपल्याला माहिती नाही, तर मी बाय ऑप्शन्स थ्रू घेतो. तर लक्षात घ्या, पॉईंट न घेता डायरेक्ट मी काय घेतो? 105 मिनिट घेतो. हे नीट लक्षात ठेवा. म्हणजे आपण 105 घेऊ. 105 मिनिट डिवाइड बाय किती आले? 60 घेऊ. आता हे नीट लक्षात ठेवा. डावी बाजू बरोबर परत काय आलंय? उजवी बाजू आली. म्हणजे बाय ऑप्शन्स थ्रू देऊ आपण. आता 320 प्लस 40 किती झाले? हे 360 झाले. गुणीला 105 डिवाइड बाय किती आले पोरांनो? 60 बरोबर. 320 म्हणून 40 गेले ते किती झाले? 280 गुणेला 135 डिवाइड बाय किती आले पोरांनो? 60. येते लक्षात. आता काय करा? भाग द्यायला 0 0 हे केले आपण कॅन्सल. बेत्रिक 6 होते, 14 2 हे होतात पोरांनो 28, 3 1 3, 3 चूक 12, 3 5 15, म्हणजे 14 गुणेला हे किती आले? 45. आता 14 पंचे किती होते? 70. 0 हातची उरले किती पोरांनो? 7. 14 चूक 56. 56 जर आपण 7 केले तर हे होते 630. बरोबर आले. म्हणजे हे किती आले? 630. चला एवढे येते का बघतो. 0 0 कॅन्सल. 6 6 36. 6 पंच 30. 30 3 0 म्हणजे 3 आले. 6 1 6. म्हणजे बघा परत इथं काय आलं पोरांनो? याला म्हणतात म्हणजे 6 गुणेला जर आपण इथं काय घेतलं? 105. तर बघा नीट लक्षात ठेवा. डावी बाजू बरोबर काय आली? उजवी बाजू परत आलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ विमानाला हवेच्या दिशेने यात्रा करण्यास किती वेळ लागायला पाहिजे? तर 105 मिनिट लागायला पाहिजे. हे नीट लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. ओके, तर तुम्हाला आय होप सो की हा प्रश्न व्यवस्थित समजला असतील. चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. समोरचा प्रश्न बघा काय? धावण्याच्या एका स्पर्धेत एक धावपटू जेव्हा 12 किलोमीटरच्या रेषेवर पोहोचली तेव्हा तिला कळाले की तिने एकूण स्पर्धेच्या 80% भाग धावून पूर्ण केला आहे. तर त्या धावपटूला ती स्पर्धा पूर्ण करण्यासाठी एकूण किती किलोमीटर धावावे लागणार आहेत? ठीक आहे, चला आता हा प्रश्न कसा सोडवायचा बघा. काय म्हटलंय पोरांनो? धावण्याच्या एका स्पर्धेमध्ये एक धावपटू जेव्हा 12 किलोमीटरच्या रेषेवर पोहोचली तेव्हा तिला कळाले की तिने एकूण स्पर्धेच्या 80% भाग धावून काय केला? पूर्ण केला. आता 80% भाग धावून पूर्ण केला तर किती? 12 किलोमीटरचा. तर मग काय म्हणणार पोरांनो? नीट लक्षात ठेवा. सिंपल आहे रे. 80ला किती येणार? तर 12 किलोमीटर. तर याचा अर्थ 100%ला किती? ओके, म्हणून x बरोबर काय येणार? 12 गुणीला घेतले पोरांनो आपण 100 आणि डिवाइड बाय किती घेतले आपण? 80. येथे लक्षात काय केलं आपण? 0 0 कॅन्सल. 2 चूक 8 होते, 2 पंच 10 होते, 4 1 4, 4 3 12, 3 5 15. म्हणजे किती मिनिटात पूर्ण केलं? किती किलोमीटर पूर्ण केले असेल तिनं? तर तिने केले असेल 15 किलोमीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे तिचं योग्य उत्तर असणार. चला आलं लक्षात. समोरचा प्रश्न बघा. एका कामावरील मजुरांच्या संख्येत 55% काय केली? वाढ केल्यानंतर एका मजुराची संख्या 93 झाली. तर प्रारंभी मजुरांची संख्या किती होती म्हणतात. आता इथे परत एका कामावर मजुरांच्या संख्येत 55% वाढ केल्या म्हणते. म्हणजेच 155ला किती ना पोरांनो? 93. म्हणजे 155% वाढ म्हणजे काय ते? 155ला किती? 93 मजूर येत असेल तर परत तेवढंच आपलं 100ला किती? मग चला काढाकाढी करा पटपट. 93 गुणेला किती घेतले आपण? 100 आणि डिवाइडेड बाय किती आले पोरांनो? 155 आले. ओके, चला याला जर आपण भाग दिला तर कितीचा भाग जाऊ शकते रे? 5 त्रिक 15 होणार. 5 1 5, 20 पंचे किती झाले? 100. 31 1 31, 31 त्रिक हे होते 93, 20 त्रिक किती होणार पोरांनो? 60. आलं का लक्षात? म्हणजे याचा अर्थ तर बघा हे किती होणार? म्हणजे बघा प्रारंभी मजुरांची संख्या किती होती? तर प्रारंभी मजुरांची संख्या 60 होती. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर असणार. ओके, चला समोरच्या प्रश्नाकडे धाव घेऊया. समोरचा प्रश्न बघा. अमनने 70,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. राखी या व्यवसायामध्ये 6 महिन्यानंतर आली.
त्यामध्ये तिने 1,05,000 रुपये गुंतवले. आणखी 6 महिन्यानंतर सागरने 1,40,000 रुपये गुंतवले. 3 वर्षांच्या अखेरीस त्यांना मिळणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर किती म्हणतात. ओके, तर जे कार्यकर्ते आहेत ते आपण घेऊन घेऊ. पहिले अमन नंतर कोण आहे पोरांनो लक्षात घ्या, राखी, म्हणजे मी आर घेतोय. आणि राखी नंतर कोण आला परत 6 म्हणजे सागर, म्हणजे एस घेतला. ओके, अमन, राखी आणि सागर. सुरुवातीला अमनने किती गुंतवले, 70,000 रुपये गुंतवले. 70,000 गुन्हेला किती, 1 वर्ष. बाकी महिन्यामध्ये दिले 3 वर्षासाठी, म्हणजे किती होणार 32-36, हे झाले 36 महिने म्हणजे 3 वर्ष. त्याच्यानंतर राखीने किती गुंतवलेले पोरांनो लक्षात घ्या, राखीने 1,05,000 रुपये गुंतवले. 1,05,000 गुंतवले. आता ही 6 महिन्यानंतर आली, म्हणजे 36 म्हणजेच किती असेल 6 महिन्यानंतर म्हणजे 30. हा 36 महिन्यात म्हणजे 3 वर्ष आला होता, म्हणजे 36 महिन्यात, ही 30 महिन्यामध्ये आली होती. त्याच्यानंतर सागर बरा परत 6 महिन्यानंतर आला. याने किती गुंतवलेले 1,40,000 गुंतवलेले आहे. आणि हा परत 6 म्हणजे कधी येणार, हा 24 महिन्यानंतर येणार. म्हणजे याचा अर्थ हे 36 अमन जो आहे 36 महिन्यात 36व्या महिन्यापर्यंत आला. राखी जी आहे ते 30व्या महिन्यापर्यंत आली. आणि त्याच्यानं सागर आहे हा 24 महिन्यापासून आला. हे नीट लक्षात ठेवायचं. आता बघा शून्य काटाकाटी करा, हे 3 शून्य कॅन्सल, त्याचे हे 3 शून्य कॅन्सल, त्यानंतर बोलावणं हे 3 शून्य कॅन्सल आपण केले. ओके, आता भाग द्या. 35 दोन्ही किती होते 70 होते, म्हणजे 35 इथे घेतले, 35 दोन्ही 70, 35 त्रिक 105 होते. त्याच्यानंतर 35 दोन्ही 70, 35 त्रिक किती 105 आणि 35 चूक 140 होत आहे. आलं का लक्षात. मग त्याच्यानंतर बोलावणं हे आले, याला भाग देऊन द्या. 6 6 36 होते, 6 चूक बघा इथं 6 6 36, 6 पंच 30 आणि 6 चूक 24. आलं लक्षात. चला पटकन मल्टिप्लाय करूया. साईन दोन्ही किती झाले 12. हे गुणोत्तर तयार होतील 3 5 15 आणि 4 चूक 16. बघा हे नवीन गुणोत्तर आपल्याला इथे तयार झालेलं दिसते. म्हणजे लक्षात ठेवा त्यांना मिळण्याच्या नफ्याची गुणोत्तर किती, नफ्याची गुणोत्तर किती आहे 12 15 आणि 16, म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर असणार. अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे. वारंवार हे प्रश्न कोशागार, त्याच्यानंतर इतर एक्झामला हे प्रश्न आलेले आहेत. ओके, चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. समोरचा प्रश्न बघा पोरांनो काय आहे, ए आणि बीच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 63 असल्यास एचे वय काढा म्हणतात. नेहमी लक्षात ठेवा एचे वय काढायचे कसे, एचे वय बरोबर काय म्हणणार आपण पोरांनो लक्षात घ्या, एचे वय बरोबर. आता ए आणि बी यांच्या वयाची गुणोत्तर यांची बेरीज दिली आहे 63 दिली आहे. दोघांची बेरीज करायची 2 + 5 आणि गुणीला कोणाचे वय घ्यायचे, एचे वय घ्यायचे. ठीक आहे. आता एचे वय किती आहे आपल्याला माहिती आहे, एचे वय पुराणो किती 2, तर पटकन इथं 2 घेऊन घ्यायचे. 5 आणि 2 किती झाले 7, 7 1 7, 7 9 63, 9 2 किती झाले 18, म्हणजे एचे वय किती झाले 18 वर्ष, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर असणार. बघा पटपट आपण सोडवायचे, तुम्हाला एक्झामला काम येणार. दोन संख्याची गुणोत्तर 3:4 या प्रमाणात आहे व त्यांच्या वर्गांची बेरीज जर 400 असेल तर त्या संख्या कोणत्या असणार. तर काय करायचं मुलांनो, सोडवायचं कसं बघा, दोन संख्याची गुणोत्तर 3:4 आहे. आता बघा 3:4 कोणकोणते येणार, इथं 3 येतो, बाय ऑप्शन द्यायचं आणि इथं 4 येतो, म्हणजे आपण बाय ऑप्शन हे सोडवायचा. बाय ऑप्शन्स 3:4 इथे दिसते 3 आणि 4. मग आता मी काय करणार, 12चा स्क्वेअर प्लस पोरांनो काय करणार 16चा स्क्वेअर. 12चा स्क्वेअर येतो 144, 16चा स्क्वेअर येतो 256, बरोबर किती होणार, हे होणार 400. आलं, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय असणार, योग्य उत्तर असणार. ठीक आहे. आय होप सो की तुम्हाला मी जे शिकवलेले प्रश्न आहेत ते व्यवस्थितरित्या समजले असतील. असेच नवीन नवीन प्रश्न जर तुम्हाला बघायचे असेल तर उद्यापासून आपला ठीक 9 वाजता लाईव्ह लेक्चर सुरू होत आहे. त्या लाईव्ह लेक्चरला तुम्ही मात्र प्रेझेंट राहा. बोल गुरु हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. खाली सबस्क्राईबर तुम्हाला म्हणजे जे आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असतील तर तुम्ही काय करा, जी लिंक आहे ती खाली लिंक टाकल्या जातील, त्यावर येऊन तुम्ही काय करतात डेली आपलं लाईव्ह लेक्चर बघू शकता. ठीक आहे. तसं तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा येऊन जातील. तर चला इथेच थांबून जाऊ, भेटू आपण उद्याला आपल्या लाईव्ह सेशनमध्ये. थँक्यू.